जेव्हा आपण एखादं खोडापासून तुटलेलं झाड पाहतो तेव्हा त्याच्या खोडावरती आपल्याला वेगवेगळ्या रिंग दिसतात, वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगाच्या रिंग दिसतात. तर त्या रिंग त्या झाडामध्ये नेमक्या काय कामाच्या राहतात याच्यावर आपण बोलतो. ॲक्च्युली जसं ह्युमन बॉडीमध्ये माणसाच्या शरीरामध्ये जशा नसा आहेत, त्या नसा आपलं रक्त पूर्ण शरीरामध्ये पोहोचवायचं काम करतात. तसं झाडामध्ये सुद्धा एक सिस्टीम असते जी झाडातले न्यूट्रिशन आणि पाणी मुळापासून तर पूर्ण त्याच्या टिपपर्यंत त्याच्या पानांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. त्याला आपण म्हणतो वॅस्क्युलर बंडल. हे वॅस्क्युलर बंडल 2 टाईपचे असतात, एक असतं जायलम आणि एक असतं फ्लोएम. जे जायलम आहे ते जे पाणी असतं, जमिनीत जे पाणी असतं ते मुळांपासून तर वरती खोडापर्यंत पानांपर्यंत पोचवायचं काम करतं. आणि जे फ्लोएम आहे ते काय करतं, तर जे पानांनी जेवण बनवलं आहे प्रकाश संश्लेषणातून, त्यात जे न्यूट्रिशन बनले ते सगळे ते पूर्ण झाडामध्ये पोचवायचं काम करतं. हे झायलम आणि फ्लोएम दोघं मिळून बनतं वॅस्क्युलर बंडल. ती वॅस्क्युलर बंडलची जी रिंग असते ती आपल्याला वरती त्या खोडाच्या कापलेल्या भागावरती दिसते. आता ह्या रिंग दरवर्षी एक नवीन रिंग झाडामध्ये डेव्हलप होते. समजा झाड लहान आहे, अजून त्याला एवढी गरज नाही आहे, एवढं लांब पाणी पोचवायची गरज नाही आहे, तर त्याच्यामध्ये 1-2 रिंग सफिशियंट असतं ते पाणी जमिनीतून वरती घ्यायला. पण जेव्हा त्याची हाईट वाढते, त्याचं साईज वाढते, तेव्हा ॲटोमॅटिक झाडाला जास्त गरज पडते, जास्त पाणी त्याला पाहिजे असतं आणि ते पाणी मिळवायला मग ते अजून रिंग बनवतं. मग दरवर्षी झाडामध्ये 2 रिंग बनतं. एक स्प्रिंगमध्ये बनते जेव्हा त्याच्याकडे भरपूर पाणी असतं. स्प्रिंगमध्ये ज्या रिंग बनताना त्या थोड्याशा मोठ्या आणि कलरला अशा लाईट कलरच्या असतात. म्हणजे जर तुम्ही एखादं कापलेलं झाड पाहिलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट कलरच्या रिंग दिसल्या असतील तर त्या असतात स्प्रिंगच्या रिंग. म्हणजे जेव्हा त्यांना भरपूर पाणी झाडाला भरपूर पाणी भेटलं आहे आणि त्या झायलमची साईज, त्या ट्यूबची साईज वाढली त्यामुळे ते थोडं लाईट कलरचं दिसतं. तसंच उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा कडक ऊन असतं, पाणी कमी असतं, तेव्हा पण एक रिंग बनते. पण त्या रिंगची साईज थोडी कमी असते, कारण सफिशियंट पाणी नसतं झाडाला आणि पाणी नसल्यामुळं ते रिंगची साईज वाढून ते काय करणार ना. तर ती रिंगची साईज एक छोटी असते, त्यातून जास्त पाणी येत नाही म्हणून ती साईज छोटी असते. तर अशा ॲन्युअली 2 रिंग बनतात, एक मोठी एक छोटी. त्या दोन्ही रिंग मिळून आपण एकच रिंग मोजतो, त्याला आपण ॲन्युअल रिंग म्हणतो. तर त्या ॲन्युअल रिंग मोजून आपण झाडाचा वय सांगतो. जसं की एखाद्या आपण कापलेलं झाड पाहिलं, जसं माझ्या शेताच्या कडेला एक झाड मी तोडलेलं बघितलं होतं. त्याच्यावरती जवळजवळ 120 ते 125 लाईन्स होत्या, त्या रिंग्स होत्या. तर त्याच्यातून आपल्याला काय कळतं की ते झाडाचं वय 125 ते 120-125 वर्ष त्या झाडाचं वय होतं. म्हणजे याच्यातून आपल्याला त्याचं वय कळतं. त्यासोबतच जर आपण त्या रिंगकडे नीट पाहिलं तर काही रिंग जाड दिसतात आणि काही रिंग एकदम अशा पातळ एकमेकात घुसलेल्या असतात. तर असं का होतं, तर जेव्हा झाडाला एखाद्या वर्षी भरपूर पाणी पडतं तर झाडाला भरपूर पाणी मिळतं आणि भरपूर पाणी असल्यावरती त्या जायलमची साईज, त्या ट्यूबची साईज तो वाढवून देतो, कारण भरपूर पाणी मिळतं आहे. मग ते पाणी चांगल्या प्रकारे ग्रहण करायला तो त्या ट्यूबची साईज वाढवतो आणि साईज वाढल्यामुळे त्या रिंगची साईज आपोआप वाढते. म्हणून जेव्हा आपण ती वाढलेली रिंग बघतो तेव्हा आपल्याला कळू शकतं की ह्या वर्षी ह्या झाडाला भरपूर पाणी मिळालं होतं. तसंच जर आपण एखादी बारीक रिंग बघितली झाडामध्ये, एकदम बारीक आहे, एकमेकात घुसलेली रिंग आहे, त्यातून आपल्याला कळतं की ह्या वर्षी पाऊस खूप कमी झाला असेल, कारण झाडाला पाणीच मिळालं नाही आणि मग त्याने त्या रिंगची साईज एकदम छोटी ठेवली. म्हणजे त्याला ती रिंग वाढवायची गरजच पडली नाही आणि ती रिंग छोटी राहून गेली. म्हणजे झाडाचं पूर्ण आयुष्य कसं गेलं, त्याला कोणत्या वर्षी भरपूर पाणी मिळालं, त्याला कोणत्या वर्षी पाणीच मिळालं नाही आणि त्याचं वय काय असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या रिंगमधून कळतात. म्हणजे ज्या रिंग आपण ते झाड कापल्यावर आपण बघतो त्या रिंगमधून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कळत असतात.